माय चॅनल. तर काय ना, बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये ना बऱ्याचदा एक साचलेपणा यायला लागतो. तेच काम करून दिवसभराचं आपलं रुटीन चालूच असतं, परंतु ते रुटीन करता करता आपल्याला लक्षात पण येत नाही की कसं एक आपण एका साच्यामध्ये कसं बांधलं गेलोय म्हणून. तर बऱ्याचदा मन आपलं म्हणत असतं की काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे, परंतु ते होत नाही आपल्याकडून. आणि ते का होत नाही? कारण आपल्याकडून दुसरी कोणतीच ऍक्शन केली जात नाही. जे आपलं काम आहे ते सोडून दुसरी ऍक्शन जर केली, दुसरी ऍक्शन जर आपल्याकडून घडली, तर आपल्या जीवनात काही छोटासा बदल व्हायला सुरुवात होईल. तर अशा काही ऍक्शन्स आहेत किंवा अशा काही टिप्स आहेत ज्या आपण फॉलो केल्या, थोड्याशा करायला सुरुवात केल्या, म्हणजे इतर रुटीन काम करून सुद्धा थोडा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये, तर आपल्याला नक्कीच 2-3 महिन्यामध्येच आपल्याला आपलं जे दिवसभराचं रुटीन आहे त्याच्यामध्ये थोडंसं एन्जॉय करण्यासारखं किंवा दिवसभर आपल्याला काहीतरी वेगळं केल्याचं एक समाधान लागून जाईल. तर त्या कोणत्या टिप्स आहेत किंवा काही गोष्टी कोणत्या येतात, तर आपण काय करायला पाहिजे, जे आपल्या आसपास आहेत, जे आपण बदलू शकत नाहीत, काही माणसं आहेत, काही गोष्टी येतात, त्या आपण आहे ना त्यांना सोडून दिलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ठेवलं पाहिजे. की आपण काय करतो, अरे त्या बदल करण्यासाठीच आपण आपला धडपड करायला लागतो. आपण आपल्या स्वतःत बदल करू शकतो, परंतु दुसऱ्यांमध्ये इतका बदल नाही करू शकत. तर ही गोष्ट एक खरंच खरी आहे. आपण आहे ना म्हणजे काही लोक असतात की ते चेंज स्वतः नकोच म्हणतात करायला. तर आपण बऱ्याचदा प्रयत्न करतो की अरे तू माझ्या म्हणण्याप्रमाणे थोडासा वा किंवा काही बदल कर, तर त्या गोष्टीला आपण सोडून द्यायला पाहिजे. त्याच्यावरती एनर्जी काही खर्च नाही करायला पाहिजे. त्यानंतर आपण आपला कॉन्फिडन्स कसा वाढेल, तर त्यासाठी आपण आपले विचार, आणखी काही आपण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपल्या चुकात जास्त लक्षात यायला लागतात. बऱ्याच आपल्याला वाटायला लागतं माझं ह्या ठिकाणी चुकलं होतं किंवा माझं असं झालं होतं, आणि हे रिपीट व्हायला लागतं. तर ह्या गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजेत. आपल्या लक्षात येत नाही की आपण लक्षात ठेवतो, परंतु इतर ज्यांच्या समोर त्या गोष्टी झालेल्या असतात त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना त्यांचे विचार असतात, त्यांना त्यांचे गोष्टी बऱ्याचशा काही करायच्या असतात. ते आपले प्रॉब्लेम्स आपण त्यांच्यासमोर काही आपल्या बाबतीत काही घडलेलं आहे किंवा आपण त्यांच्यासमोर काही एम्बॅरेसिंग केलेलं आहे, तर अशा ज्या गोष्टी येतात ह्या ते का लक्षात ठेवतील? आपल्याला वाटतं की अरे त्यांच्या लक्षात असेल किंवा ते आपल्याबद्दल असा विचार करत असतील, परंतु कोणालाही वेळ नसतो. त्यांना त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सोडवण्यात ते मग्न असतात. आपल्याला वाटतं आपल्याबद्दल विचार करत असेल, परंतु नाही. तर त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, ते त्यांच्या बाबतीत विचार करतात. तर अशा गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या गोष्टी आपण माफ केल्या पाहिजेत आणि थोडंसं पुढं चालायला पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या हेल्थवरती एक जास्त फोकस करायला पाहिजे, स्वतःवरती जास्त फोकस करायला पाहिजे. ज्यावेळेस आपली हेल्थ चांगली असेल त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स पण चांगला राहतोच, आणि आपली ज्यावेळेस स्ट्रेंथ चांगली असेल शरीराची, स्ट्रेचेबिलिटी म्हणा किंवा आपलं उभं राहण्याचं पोश्चर म्हणा, हे जे आहे हे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी खरंच खूप मदत करतं. त्यासाठी रोज आपण काही का होईना आपण थोडासा व्यायामाचा योगा करा किंवा फिरायला जा, असं काहीतरी करायलाच पाहिजे. त्याने आपण आपलं स्वतःबद्दल काहीतरी केल्याचं एक समाधान लागतं. आणि आणखी एक गोष्ट, जे आपण सकाळी उठल्या बऱ्याचदा आपल्या डोक्यात यायला लागतात ना, मी हे काम करेन ते करेन, तर हे जे काम करण्याचं आपण स्वतःसाठी प्रॉमिस करतो ना, हे पाळणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपण जितके स्वतःच्या प्रॉमिस आपण पाळतो ना, तेवढं आपण आपलं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायला मदत करतो. कारण स्वतःशी आपण जर थोडंसं प्रामाणिक राहिलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलं, तर आपल्याला आपल्या स्वतःबद्दलच अभिमान वाटायला लागतो. तर स्वतःशी सकाळी केलेले प्रॉमिस, सकाळी आपण जे उठल्यानंतर आपण ठरवतो की हे काम करेल, ते प्रॉमिस आपण पाळले पाहिजेत. त्यानंतर आपल्या स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी, जे समजा पेपर म्हणा किंवा काही पण नवीन गोष्टी शिकण्यासाठी म्हणा, स्वतःला नेहमी एंगेज ठेवलं पाहिजे, नेहमीच एंगेज ठेवलं पाहिजे. आज आपल्याकडं AI टूल्स आलेले सगळे, ChatGPT आहे सगळे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात, ह्याच्याबद्दल आपण पण आहे ना, जाऊ दे मला काय करायचं आहे, किंवा मुलं करतील किंवा कोणी आपल्याला शिकवायला येईल, याची वाट न बघता स्वतः आपण शिकण्याची जास्तीत जास्त आपल्या स्वतःला पण गरज वाटली पाहिजे आणि केलं पाहिजे. आणि स्वतःला सतत एज्युकेटेड ठेवलं पाहिजे, सतत काहीतरी नॉलेज मिळवण्यात बिझी ठेवलं पाहिजे. तर आपलं ब्रेन आपलं स्वतःला आपल्याला साथ देईल कायमच. आणि जितकं जास्त आपण एंगेज राहू विचार करण्यात, कोणत्या विचार करण्यात, पास्ट विचार करण्यात नाही, कोणी काय केलं ह्या विचारात नाही, निगेटिव्ह विचारात नाही, तर आपण नॉलेज वाढवण्याच्या याच्यात, तर याच्यामध्ये आपण स्वतःला जेवढं बिझी ठेवू तेवढं आपली बुद्धी आपल्याला चांगल्या ठिकाणी गुंतवण्या, म्हणजे आपलं मन चांगल्या ठिकाणी गुंतवतं आणि बुद्धीसुद्धा आपल्याला साथ देते. त्यानंतर आपण आपल्या बऱ्याचदा आपण आपल्या इतकी एनर्जी घालवतो अशा लोकांवरती, किंवा बऱ्याचदा आपण समोरच्याला आपलं स्पष्टीकरण खूपदा द्यायला जातो की अरे मला हे माहिती आहे, मी असं आहे, किंवा माझ्याबद्दल ह्या गोष्टी येतात, किंवा बऱ्याचदा आपण काही गोष्टींसाठी खूप समर्थन देऊन समजवायला जातो. परंतु तसं न करता आपण पुढचं जे पर्सन आहे तर त्याला आपण आपल्याच बद्दल खूप सांगण्यापेक्षा आपण आपल्यावरती खर्च जास्त करायला पाहिजे, स्वतःवरती विचार करायला पाहिजे. कारण त्याला आपण
जितका इम्पॉर्टन्स देऊ त्याला वाटायला लागतं की मला मी इम्पॉर्टंट आहे, परंतु समोरचा नाही, जो सांगताय तो नाही. तर बऱ्याचदा स्वतःला ज्यावेळेस आपल्याला कोणी विचारेल, स्वतःहून विचारेल, त्यावेळेला खरंच आपण त्या गोष्टीसाठी वेळ द्यायला पाहिजे. कारण जितकं स्वतःला इम्पॉर्टंट देऊ आपण, तेवढं मग समोरचा पर्सन सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट देतो. तुम्ही बोलताना तितकंच बोला ज्याला समोरचा पाहिजे, ते आपल्याकडून माहिती पाहिजे तेवढंच बोला आणि तेवढंच द्या. आणि त्यानंतर आपण आपल्यामध्ये काही जर बदल करायचा असला तर तो बदल सुद्धा आपण आहे ना लक्षपूर्वक आणि पटकन म्हणजे करायला पाहिजे. कारण काय होतं, हाही परिस्थितीनुसार बदलल, वेळेनुसार बदलल, अशा न म्हणता आपल्यामध्ये काही बदल करायचा असला, आपल्या कोणत्या पण अटायरबद्दल किंवा कोणत्या पण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला बदल करायचा असला तर, किंवा नॉलेज मिळवायचं असलं तर ते पटकन आणि थोडंसं विचार करून लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपल्या स्वतःला नेहमी आपण निगेटिव्ह एनर्जीपासून किंवा कोणत्याही एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण अडकलो जाऊ, याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एक सतत आपण स्वतःची एक स्टँड घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो की उगीच एखाद्याच्यात भावनिक गुंतवणूक करायला जातो आणि तिथं गरज नसते आपली भावनिक गुंतवणूक करण्याची. तर त्या एक गोष्टीपासून आपलं वाचलं पाहिजे, स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि त्यानंतर बऱ्याचदा काय होतं, आसपास आपल्या कधी कधी आपले पॅरेंट्स असतात किंवा असतात, म्हणजे सगळेच पॅरेंट्स सेम असतात, सगळेच पॅरेंट्स आपल्याला मदत करणारे असतात किंवा सगळेच पॅरेंट्स आपल्याला खूप साथ देणारे असतात. किंवा बऱ्याच जण आपल्या आसपास पण काही रिलेटिव्ह असतात थोडेसे, की जे आपल्याला सतत एक एनर्जी आपल्याकडे पाठवत असतात किंवा ते आपल्याला काही देण्याच्या ऐवजी सतत घेण्याची एक गोष्ट असते काहींकडं, खरंच एक वृत्ती असते. तर असे जे लोक असतात त्यांची एक एनर्जी असते वेगळी, तर ती रिपीट आपल्याकडे येणारी एनर्जी ती आपण थोडीशी वाचलं पाहिजे त्याच्यापासून. कारण ही जी एनर्जी असते ना, ही काय करते, आपल्याला फक्त त्यांच्यात गुंतवायला लागते विचार करून. तर नेहमी ह्या एनर्जीपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. त्यानंतर आपल्या बऱ्याचदा एक विक्टिम माइंडसेट बनलेला असतं. विक्टिम माइंडसेट म्हणजे काय, तर आपण बऱ्याचदा कोणाच तरी बोलून घेण्यात, कोणाच तरी अपमान करून घेण्यात, आपल्या स्वतःला अपमान करून घेण्यात किंवा कमीपणा घेण्यात सतत स्वतःला एक आपण तयार केलेलं असतं. नेहमीच आपल्याला वाटत असतं की मला ज्यावेळेस आपल्या स्वतःबद्दलच कॉन्फिडन्स नसतो ना, त्यावेळेला नेहमीच कुणीतरी समोरचं आपल्याला म्हणजे डिमोटिवेट करत असतं. नेहमीच कमी लेखनाचं सतत, किती तुम्ही चांगलं वागा आणि कितीही तुमच्याकडे नॉलेज असू द्या, जर आपला माइंडसेट असेल ना की नाही मी करेक्ट आहे, मी जसा आहे तसा मला आवडतोय, तू समोरच्याला आवडते नाही आवडते याच्याबद्दल मला काही देणं घेणं नाही, त्यावेळेला आपला माइंडसेट व्हिक्टिम माइंडसेट बनत नाही. आणि व्हिक्टिम माइंडसेट म्हणजे काय, की आपण समोरच्याला परवानगी देणं की तुमचं कसं पण वागणं असलं तरी हा चल मी तसाच आहे म्हणून स्वीकारणं. तर असा आपला व्हिक्टिम माइंडसेट एक आपण बदलला पाहिजे. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं, आपण बाहेर आपली सगळं लक्ष असतं, परंतु जे आपलं शरीर आहे, आपलं आत्मा आहे, आपलं ब्रेन आहे, हे जे आपल्याकडं आहे, जे आहे सगळं चांगलं आहे, डोळे कान आपले सगळे जे चांगले अवयव आहेत, ह्या गोष्टींना आपण खरंच ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे, खरंच आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. आपण म्हणत नाही, आणि धन्यवादमध्ये खरंच खूप मोठी ताकद आहे. ते आपण जर सिक्रेट पुस्तक जर वाचले ना, त्याच्या ज्या आवृत्ती तर वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये एक आवृत्ती अशी आहे की तुम्ही ग्रॅटिट्यूड जितकं जास्त व्हाल, जितकं जास्त धन्यवाद मानाल कोणत्याही गोष्टीचं, तितकं तुम्ही सगळ्या गोष्टींचे पॉवर मिळवाल. म्हणजे आपल्या डोळ्यांना काही त्रास होत असेल तर खरंच देवा मला इतके चांगले डोळे दिले, इतके चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय, याच्याबद्दल धन्यवाद. आणि डोळ्यांचे खरंच बऱ्यापैकी आपले त्रास पण कमी होतो. किंवा आपल्या कोणत्या पण अवयवाला आपल्या त्रास होत असेल, म्हणजे शारीरिक, आता आपल्याला मेडिसिन तर घ्यावाच लागतं खूप काही प्रॉब्लेमचं आपल्या शरीराचं असेल तर, परंतु जर आपण धन्यवाद मानत गेलो आपल्या कोणत्याही गोष्टींचा, आपल्या म्हणजे शरीराच्या, तर त्या गोष्टीची खरंच आपण पॉवर वाढवायला मदत होते. ग्रॅटिट्यूडमध्ये खरंच खूप मोठी ताकद आहे. कोणत्याही आपल्या समजा आपला नवरा चांगला असेल, आपले मुलं चांगले असतील, आपल्या आसपासचा परिसर, आपलं पाणी, आपल्याकडं खूप पाणी आहे, हवा चांगली आहे, किंवा जरी आता आमच्या भागाकडं तर खूप जास्त हवा दूषित आहे आणि खूप प्रदूषण आहे, इतकं धूळ इतकी सगळी असते ना, जर आपण सकाळी उठून जर बाहेर गेलो आंघोळ करून तर समजायचं की आपण 2 तासातच पूर्ण पांढरं होऊन येऊ, इतकी धूळ आहे आमच्या बीड जिल्ह्याकडं. आणि खरंच इतक्या धुळीमध्ये गेलं तरी पण आपण जर थोडंसं म्हणजे चल अशा स्थितीमध्ये आता आपण ह्याच्यामध्ये चेंज काहीच करू शकत नाहीये, काहीही बदल करू शकत नाहीत. ज्या गोष्टीमध्ये आपण बदल नाही करू शकत त्या गोष्टीला फक्त आपण म्हणू शकतो की स्वच्छ हवा दे देवात, आणि पहिले जी होती त्या हवेबद्दल खरंच धन्यवाद देवा, एवढंच म्हणू शकतो आपण.
तर असं आपण जर आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीबद्दल धन्यवाद मानायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला बऱ्याचदा काय होतं आणि आपल्या हार्टचं, आपल्या लंग्सचं, ह्या जे आपल्या ब्रेनचं, ह्या ज्या आपल्या मेन पॉवर आहेत आपल्या शरीराच्या, त्या गोष्टीची पण आपण, त्या अवयवांची पण आपण खरंच खूप धन्यवाद मानायला पाहिजे. कारण बऱ्याचदा आपलं लक्ष जात नाही आपल्या शरीरावरती, ज्या गोष्टीवरती आपला काही परिणाम होईल किंवा दुखायला लागेल तेव्हा त्या अवयवाचं आपल्याला महत्त्व कळायला लागतं. कारण बऱ्याचदा माझं 1 वर्षभर पूर्ण टाचा दुखत होत्या, खूप जास्त टाचा दुखत होत्या, इतकं पेन व्हायचं ना माझ्या टाचांमध्ये. मला इंजेक्शन द्यायला सांगितले होते त्याच्यात आणि त्याचे एक्सरे काढले होते आणि रोज उठून मला इतका पेन व्हायचा. परंतु मी काय केलं, म्हणजे एकतर त्यावेळेला मग कळायला लागलं की अरे मी हिल्सच्या चपल्या घालू शकत होते किंवा कसं पण मी चालू शकत होते किंवा व्यायाम करताना मी दोरीवरच्या उड्या मारू शकत होते. ह्या सगळ्या गोष्टी केवळ माझी टाच चांगली होती किंवा पाय चांगले होते म्हणून मी करू शकत होते. तर त्यावेळेला आपल्याला त्या अवयवाचं आपल्याला महत्त्व कळतं. परंतु त्या माझं म्हणजे टाचांचं दुखणं, मी एक योगा करायला लागले तेव्हापासून ते म्हणजे एकदम चांगल्या झाल्या त्या टाचेचं दुखणं. आणि तो व्यायाम म्हणजे काय, आपण भिंतीला खाली झोपायचं आणि उलटे पाय करून आहे ना, स्ट्रेट पाय आपण उलटे करून लावले ना, ते रोज करायचं, पण डेली करायचं. आणि ते जर आपण मनामध्ये काही आकडे मोजायचे, 100 म्हणा, 200 म्हणा, आपल्याला जोपर्यंत थांबवता येत आहे तेवढे, जितका जास्त वेळ थांबव, म्हणजे खूपच 10 मिनिटं वगैरे नाही, परंतु 1-2 सेकंद का होईना पण थांबवले पाहिजेत पायवरती. आणि हा जर व्यायाम रोज केला तर नक्कीच आपल्या पायाचे बऱ्यापैकी दुखणे कमी होतात. त्यानंतर ह्या आपल्याला एक फेथ पाहिजे किंवा आपल्याला एक आत्मविश्वास किंवा एक त्याला काय म्हणूया, आपलं एक श्रद्धा पाहिजे की मला जे पाहिजे ते नक्की मिळेल. ही श्रद्धा खरंच, म्हणजे आपल्याला श्रद्धाच नसते किंवा आपल्याला विश्वास नसतो की मला ते मिळू शकते किंवा मी ते करू शकते. आता समजा आपल्याला आपल्या आयुष्यात बदल पाहिजे किंवा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे, तर त्या गोष्टीसाठी आपण मला ती मिळेल हा एक विश्वास पाहिजे. आणि तो विश्वास खरंच काम करतो. जर विश्वास नसेल ना तर आपल्याला ती एनर्जी येत नाही ती गोष्ट मिळवण्याची, आणि देव पण आपल्याला ती गोष्ट देत नाही किंवा मार्गच दाखवत नाही. आणि खरंच हे युनिवर्स आपल्याला खरंच काम करतं जर आपल्याला आपल्याबद्दल विश्वास असेल किंवा ती गोष्ट मिळण्याबद्दल आपल्याला विश्वास असेल तर. त्यानंतर आपण अजून एका गोष्टीमध्ये खरंच खूप मोठी ताकद आहे, आपण हेल्प करायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपण कुणी मागणारे लोक आले तर त्यांना आपण पैसे देतो, पैसे तर द्याच, परंतु बहुतेक करून आहे ना खाण्याच्या वस्तू द्या त्यांना. बऱ्याचदा आपण पैसे देण्यापेक्षा जर खाण्याच्या वस्तू दिल्या तर ज्यांना खरंच गरज आहे की खरंच त्यांच्याकडे पैसे नाही तर खाण्यापिण्याची सुद्धा कमतरता आहे, ती लोक घेतात. आणि माझा असा एक अनुभव आहे, कारण माझा व्यवसाय पण आहे. परंतु ज्यांना फक्त काही जण आहेत ना व्यावहारिक असतात, पैशासाठीच फक्त काही जण मागायचं काम करतात, ते लोक घेत नाहीत खाण्याचे पदार्थ. परंतु ज्यांना खरंच भुकेची गरज आहे, म्हणजे भूक आहे लागलेली किंवा खरंच खाण्याच्या पदार्थांची गरज आहे, ती लोक नक्कीच घेतात. तर काही आपल्या कमाईतला वाटा दिवसभरात का होईना पण आपण थोडासा आपण कोणाला तरी दिला पाहिजे किंवा कोणत्याही स्वरूपात दिला पाहिजे. म्हणजे फक्त पैशाच्या स्वरूपात नाही तर कोणत्याही स्वरूपात. आपल्याकडे कपडे असले, आपल्याकडं कोणतीही एक जास्तीची गोष्ट असेल तर ती आपण थोडीशी वाटायला पाहिजे, द्यायला पाहिजे. त्यानंतर ज्या वेळेस आपण देऊ ना तर आपल्याला रिटर्नमध्ये ते मिळतं. मी तर एक वाक्य असं ऐकलं होतं की इतर लोकांशी असं वागा की तुम्हाला वाटतं ना की तुमच्याशी लोकांनी कसं वागावा असं तुम्ही इतरांशी वागा. तुमच्या घरी कोणी पाहुणे आले किंवा तुमच्या आसपास कोणी लहान मुलं असले तर त्यांच्याशी असं वागा की तुमच्या मुलांशी कोणी कसं वागलं पाहिजे, किंवा त्यांना हे द्या की तुमच्या मुलांना तुम्हाला वाटतं की बाकीच्यांनी द्यावा म्हणून, आणि खरंच ते मिळायला लागतं. आणि जरी कोणी पाहत नसलं, त्यांचे पॅरेंट्सनी नाही काय आपल्याला रिस्पॉन्स दिला तरी पण सगळं युनिवर्स, देव सगळं पाहत असतो की आपलं वागणं कसं आहे किंवा आपली एक वागण्याची एक श्रद्धा कशी आणि कोणत्या मनाने आपण इतरांना देतो ते खरंच देव पाहत असतो. त्यानंतर एक गोष्ट आपण खरंच म्हणजे मानली पाहिजे की आपण जेव्हा देतो, कधी देतो की ज्या वेळेस आपण आपल्यापाशी आहे, तर त्यासाठी प्रत्येक लेडीजनी, प्रत्येक मुलीनं स्वतःमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे, स्वतःला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, स्वतःला आपण महत्त्व दिलं पाहिजे, स्वतःच्या काही गोष्टी, स्वतःचं काही रुटीन याला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. कारण त्याच्यामुळंच आपण इतरांना देऊ शकू. जर आपल्याकडं आपलंच पात्र रिकामं असेल, आपलंच भांडं रिकामं असेल तर आपण इतरांना काय देणार ना. तर
नेहमी आपल्या पात्रात काय पडतंय याच्याकडे पण लक्ष द्या. म्हणजे आपलं नॉलेज, आपलं हेल्थ, आपलं मेंटल हेल्थ, आपलं माइंडचं हेल्थ, आपल्या सगळ्या गोष्टींकडे स्वतःच्या लक्ष द्या. त्यावेळेस तुम्ही मुलांना देऊ शकता, तुमच्या नवऱ्याला पण शेअर करू शकता त्या गोष्टी, किंवा इतर तुमच्या कामगारांना सुद्धा तुमच्या व्हायब्रेशन्स पाठवू शकता चांगल्या. आणि किंवा तुमचे जे आसपास लोक असतील त्यांना सुद्धा तुमच्या व्हायब्रेशन्स चांगल्या जातील. तर नेहमी आपल्या स्वतःवरती आधी फोकस करा, मग तुम्ही इतरांना दिलं जाईल. तर आजचा हा व्हिडिओ मला एवढंच बोलून संपवायचा आहे की माझे हे जे काही टिप्स आहेत ह्या तुम्हाला सगळ्यांनाही हेल्पफुल व्हाव्या. तर थँक्यू.